काल आपण डीमार्टला गेलो होतो, पण रिटर्न आल्यानंतर काय काय आणलो हे दाखवणं मला जमलंच नाही, सॉरी. तर इथे बघू शकता तुम्ही, बिल झालं आहे 5288. पण 5288 इतकं खर्च झालं आहे, पण वस्तू इतक्या थोड्या आहेत की तुम्ही बघू शकता आता व्हिडिओ त्यापुढे. चला तर सुरुवात करूया. तर आपण काल डीमार्टच्या शॉपिंगला गेलो होतो. मी आल्याबरोबर नाही काढू शकले कारण थकले होते खूप. हां बघा, हिला पण बघा एकदा. तर आपण काय काय आणले आहे इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. 1 किलो दावत राईस. तर कधीतरी ओकेजनली करायला, रोजच नाही जेवत, खूप महाग आहे, आपल्या मिडल क्लास लोकांना परवडण्यासारखं नाही आहे. 1 किलो दावत राईस कधीतरी स्पेशली पाहिजेच की माणूस म्हटलं तर हे अगरबत्ती घेतलेलं आहे मी. ह्यात 191 अगरबत्ती आहेत, म्हणजे क्वांटिटी जी आहे 191 आहे. आणि ह्याला आपण हे ऑल इन वन सायकल अगरबत्ती आहे. 179 ह्याची प्राईस आहे. डीमार्टमध्ये 150 रुपयामध्ये मिळालं आहे. इनो घेतलेला आहे, कधीतरी ॲसिडिटी वगैरे झाल्यावर इनोची गरज पडते. तर हे कॉफी आहे, बाय वन गेट वन, 50 ग्रामचं आहे, 150 रुपयाला बाय वन गेट वन आहे. बघू, पहिल्यांदाच आणलेलं आहे, ट्राय करून बघू. नाव आहे हाऊस कॉफी. तुमचे दादा म्हणतात की भांड्याला साबणाचा वास येतो, त्यामुळे मी विचार केला की ह्या वेळेस आपण लिक्विड ट्राय करून बघूयात. तर त्याच्यामुळेच मी हा विमचा लिक्विड घेतलेला आहे. 300 रुपये ह्याची किंमत आहे. 2 लिटरचं आहे आणि हे बसलंय सुद्धा मला 299ला, 299 रुपीज. थांबा, आणखीन एकदा कन्फर्म करून सांगते तुम्हाला. हां, तर MRP कुठे दिले आहे मला काही सापडत नाही आहे. चला, असो तर 299 रुपयाला पडलेला आहे मला. बिस्किट 120 आहे, हे 100 रुपीजमध्ये मला मिळालेलं आहे. क्रॅक जॅक नमकीनमध्ये म्हणून मी घेतलेलं आहे. हे पार्लेजी आहे, हेही 100 रुपीजला भेटलं आहे. हां, दाखव बाई किट्टू, दाखव, तुझं पण एकदा होऊ दे. हां, किट्टूने पण डीमार्टला जाऊन तिच्यासाठी बबल्सचं घेतलं आहे. बघू शकता इथे 39 रुपीज याची MRP आहे. ओके. सेंदा नमक का, तर असं म्हणतात की आपल्या रोजच्या जीवनात आपण जर सेंदा नमकचा वापर केला, म्हणजे हे सेंदा नमक, रॉक सॉल्ट म्हणून हे जे काही येतं ना, काळं मीठ, तर हे जर आपण वापरलं तर आपलं वेट लॉस होतं असं ऐकून आहे. तर चला तर ट्राय करूयात. असंही आपण आयोडायझडचं जे काही मीठ घेतो त्याला आपण 30 रुपीज पेज करतोच. हे 120ला आहे, डीमार्टमध्ये 100 रुपीजमध्ये तुम्हाला मिळून जाईल. टाटा रॉक सॉल्ट. हे ओडोनिलचं घेतलं आहे बाथरूममध्ये, फ्रेश वाटावं म्हणून 175 याची MRP आहे. बट हे भेटलं आहे मला 150ला. हो बेटा. तर तुम्ही म्हणताल फॅमिलीमध्ये 2च जण आहेत, एवढं मोठं कॅन कशाला लागतं? तर डीमार्टला मी 2 महिन्यातून एकदाच जाते. कारण कसं होतं, डीमार्टला गेले ना काही ना काही एक्स्ट्रा खर्च होतच, ते तुम्हालाही अनुभव आहे. तिथं इतक्या चांगल्या पद्धतीने म्हणजे सगळ्या वस्तूंची मांडणी केलेली असते की जेणेकरून आपल्याला ते घ्यावंच असं इच्छा होते. म्हणून हे काय आहे, हे कॅन जे आहे मी 2 महिन्याचं आहे. हे माझं स्वयंपाक आणि देवाला दिवा लावणे दोन्ही मिळून 5 किलो तेल लागतं मला. तर त्याच्यासाठी हा कॅनच घेतला आहे. 111 रुपये पर लिटर हे पडलेलं आहे. आणि ह्याची MRP जी आहे, थांबा 1 मिनटं, ह्याच्यावर मेन्शन असं केलं की 155 पर लिटर, पण डीमार्टमध्ये 111 रुपये पर लिटर हे पडलेलं आहे. MRP 585 रुपये आहे. तर 505 असंच काहीतरी, 1 मिनटं, 505 का 510मध्ये हा जो कॅन आहे मिळालेला आहे. आणि टाईम माझ्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे, पण तरी हे एरियलचं पॅक घेते मी. तर ह्यामध्ये 4 किलो एरियलचं पॅकेट आहे. आणि हा बॉक्स तर आपल्याला फ्रीमध्ये मिळाल्यासारखंच आहे. तर हा कितीला मिळाला, तर 1199, म्हणजे 1200 रुपये.
तर कसं पडला, 6 किलो निरमा आहे आज, म्हणजे 6 किलो वॉशिंग पावडर आहे. तर आपल्याला पर KG 200 रुपये पडला आहे. आणि तुम्ही सेपरेटली सिंगल एक एक KGचा पॅक घेतला तर MRPच आहे त्याची 370 रुपये. तर ह्या इथे आपल्या प्रत्येक KGच्या मागे प्रत्येक KGच्या मागे आपले 170 रुपयाची बचत झाली आहे. तर बघू शकता इथे 2 KGचं एक पॅकेट आहे, 370 रुपये. सर खाली बस बेटा, नको पर KG आपल्याला 200 रुपये पडल्यामुळे आपल्याला पर KG प्रत्येक KGच्या मागे म्हणजे प्रत्येक 1 किलोच्या मागे 170 रुपयाची बजेट झाली आहे. हा पावडर मी मशीन नसताना का वापरते असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर त्याच्या मागचं कारण असं आहे की एकतरी बाथरूममध्येच कपडे धुवावे लागतात, म्हणजे आपण आपलं जे काही आंघोळीसाठी आपण बाथरूम यूज करतो तर वॉशरूममध्येच मला कपडे धुवावं लागतात. आणि रेग्युलर फरशा आहेत, म्हणजे स्टाईलच्या फरशा आहेत, एकदम स्मूथली त्याच्यावर हात मारलं जातं. तर तिथे कपडे स्वच्छ होत नाहीत, त्यामुळं मी हा निरमा जो आहे वापरते. काल मी उन्हात फिरले तर माझा चेहरा खूप टॅन झाला आहे, प्लीज त्याच्याकडे दुर्लक्ष करा. बघू शकता तुम्ही हात आणि चेहरा किती फरक आहे. तर 6 KGचा आहे हे. तर आपल्याला हा बकेट फ्रीमध्ये मिळायला सक्सेस आहे, हरकत नाही. कारण इथे ह्या बकेटला आपल्याला डीमार्टमध्ये असला आपण ट्रान्सपरंट व्हाईट कलरचा असला बकेट जरी घेतला तर ह्याला 300 रुपये तरी आपल्याला चार्ज करावं लागतात. तर चला काही हरकत नाही, आपल्याला म्हणजे एक कॉम्प्लिमेंट मिळाल्यासारखंच आहे. ह्यामध्ये मी बिस्किट वगैरे घालून ठेवू शकते. बघू शकता तुम्ही किती छान आहे डबा. तर हे अशा रीतीने झाकण आहे आणि इथे ह्याला असं लॉक आहे. तर आपले ग्लास, टीव्हीचा डिस्प्ले वगैरे आपल्याला स्वच्छ करण्यासाठी हा कॉलिन मी आणलेला आहे. मला लागतंच हा घरात, म्हणून मी आणलेला आहे. 99 रुपीजला हे पडलेलं आहे. 149 याची MRP आहे. टाटा टी वेदा ह्या आधीही मी वापरलेला आहे. पाव KGचा आहे, म्हणजे पाव किलोचा बॉक्स आहे. 145 रुपये ह्याची MRP आहे. मला 100 रुपीजला हे डीमार्टमध्ये भेटलेला आहे. तर हा सुद्धा घेतला आहे, पाव किलोचा आहे हा पॅक. आणि आणखीन एक घेतलेला आहे मी टाटा टी गोल्डचं. थांबा दाखवते. सॉरी गाईस, डोळ्यात काहीतरी गेलं. टाटा टी गोल्डचं आहे, अर्धा किलोचं पॅकेट आहे. 300 रुपये ह्याची MRP आहे. पण मला हे भेटलं कितीमध्ये, तर थांबा, मला वस्तूंच्या किमती लक्षात आहे, पावती कुठे ठेवले आठवत नाही आहे, तर मी सांगते तुम्हाला ह्याची MRP. मला हे काहीतरी 249ला मिळालेलं आहे, म्हणजे 50 रुपीज ऑफच मिळाल्यासारखं आहे याच्यामध्ये. बेस्ट आहे. हे फ्लोअर क्लीनर आहे. ॲक्च्युली मी हे वापरतच नाही असलं काही फरशी पुसण्यासाठी, पण तुमचे दादा म्हणत होते की घे काहीतरी नवीन ट्राय कर, थोडासा काहीतरी केलं काहीतरी नवीन ट्राय कर असं म्हणले, म्हणून मी हे घेतलं. ग्लिटो लिहिलेलं आहे. बघू मी नेक्स्ट टाईम ह्याचा अनुभव सांगेल की हे कसं आहे काय. 99 रुपीजला हे भेटलेलं आहे. 1 लिटरची बाटली आहे. नेक्स्ट दाखव किटो नीट दाखव. नेक्स्ट हे घेतलेलं आहे धूप, नाव काय मंगलदीप. तर ह्याची MRP 72 रुपये आहे आणि 50 रुपीजला मला डीमार्टमध्ये भेटलं आहे. हे घासणी आहे. ह्या असलं घासणी मी का बरं घेतलं आहे, कारण काय होतं माहिती का, ते तारेचं कात्या वगैरे असते ना, आपण रेग्युलर यूज करतो ते, त्याच्यानी ना प्लास्टिकचे भांडे ते असे घासल्यासारखे होतात, ओरबडल्यासारखे होतात. त्यामुळे मी त्याच्यासाठी हे घेतलं. 1 मिनिट त्याच्यासाठी हे घेतलेले आहे. बघा किट्टू काय दाखवते आधी एकदा बघा. तर नेक्स्ट आहे हार्पिक. हे हार्पिक जे घेतले आहे 1 लिटरचं आहे. 250 याची MRP आहे. 199ला घेतलं आहे. आणि गुड नाईट आहे. मला तर ह्याचं स्मेल अजिबात आवडत नाही आणि खरं सांगते मी सगळ्यांना रिकमेंड करते की यूज करू नका. ॲक्च्युली कसं आहे, तुमचे दादा माझं ऐकत नाही त्या बाबतीत, त्यामुळे मला
झिप लाव म्हणजे तोंडाला शिवून शांत बसावं लागतं. सगळं ऐकतात पण काही गोष्टी अजिबातच ऐकत नाहीत. लोकांना काय वाटते, अरे बापरे ही जनावरा खूप काही ऐकतं. ज्यांचं त्यांनाच माहीत असतं ताईनं. चला जाऊ दे. तर हे गुड नाईटचं कॉईल आहे 180 रुपयाला आहे. काय 150ला बसलं आहे सुद्धा. तर ह्यात 2 रिफिल आहेत आणि एक मशीन आहे जसं की इथं दाखवलं जातं. ठीक आहे. किट्टूल एक घेतलं आहे बघा, बघून घ्या. किट्टूलचं एकदा बघून